नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील अतिशय गाजलेली अशी अभिनेत्री रंजना देशमुख यांच्याविषयी. जुलै 1955 रोजी मुंबईत वत्सला देशमुख आणि गोवर्धनदास भाटी यांच्या संसारवेलीवर जन्माला आलेलं एक गोड अपत्य. त्यांचे वडील गोवर्धनदास भाटी यांना गुजराती रंगमंचावरचे बालगंधर्व म्हणून ओळखले जाई. रंजना यांना नरेंद्र हा मोठा आणि श्रीकांत देशमुख हा लहान भाऊ असे दोघे भाऊ. पैकी आज कुणीच हयात नाही. आई वडील विभक्त झाल्यानंतर वत्सलाजी आणि त्यांची मुले परळ येथील निवासस्थानी राहू लागले. रंजना यांचं शिक्षण परळ इथल्या परळ इंग्लिश हायस्कूल या शाळेत झालं. शाळा शिक्षणानंतर त्यांनी पुढे महाविद्यालयीन शिक्षण हे घेतलं. त्यासोबत दावर इन्स्टिट्यूटमधून त्यांनी सेक्रेटरी, ब्युटी पार्लर, बँकिंग, कॅटरिंग या इतर क्षेत्रातही प्रावीण्य मिळवलं होतं. रुईया महाविद्यालयात त्यांनी साहित्य व तत्त्वज्ञान या 2 विषयात पदव्या प्राप्त केल्या होत्या. खरं तर रंजना यांनी खूप शिक्षण घेऊन अन्य क्षेत्रात आपलं नाव कमवावं अशी त्यांची आई वत्सलाजी यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनी मात्र वेगळंच होतं. ईश्वरलाल यांचा हिंदी चित्रपट जयशंकरमधून वत्सलांजीसोबत 3 ते 4 महिन्याच्या रंजनाने देखील प्रथमतः चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ते असे की या चित्रपटात वत्सलाजी यांची भूमिका रावणाच्या आईची. या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लहानग्या रंजनाला वत्सलाजी सोबत घेऊन जात असत. या चित्रपटात एका लहानग्या मुलीची गरज होती आणि त्यासाठी सेटवरील लोकांनी रंजनासाठी हट्ट धरला आणि लोक आग्रहास्तव वत्सलाजी लहानग्या रंजनासाठी तयार झाल्या. चित्रीकरणादरम्यान रंजना झोपली होती, पण लाईट, साऊंड, ॲक्शन अशी घोषणा होताच या चिमुरडीने लगेचच मिटलेले डोळे उघडले. हीच रंजनाची चित्रपटसृष्टीतील पहिली एंट्री. जरासं कळू लागल्यानंतर वयाच्या 5व्या वर्षी त्यांना हरिश्चंद्र तारामती चित्रपटात भूमिका केली आणि त्यानंतर लाडकी सह्याद्री ही या चित्रपटात. गौरवर्णी देह, धारदार नाक, डौलदार बांध्याच्या या अभिजात सौंदर्याला कुणाची नजर लागू नये म्हणून जन्मताच निर्मात्याने तिच्या गालावर एक तीट म्हणून बहाल केला होता. रंजनाजी मोठ्या झाल्यावर चंदनाची चोळी अंग अंग जाळी या चित्रपटासाठी व्ही. शांताराम यांनी त्यांच्याकडे विचारणा केली आणि इथूनच त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात झाली. त्यानंतर पुढे व्ही. शांताराम यांच्याच झुंजमध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका केली. या 2 चित्रपटांनंतर त्यांची चित्रपटसृष्टीतील यशस्वी घोडदौड सुरू होती. पुढे 31 डिसेंबर 1976 रोजी प्रदर्शित झालेला असला नवरा नको ग बाई मधून त्यांनी राजा गोसावींसोबत भूमिका केली. त्यांनी अभिनय केलेल्या चित्रपटांची यादी बरीच मोठी आहे. अरे संसार संसार, सुशीला, देवघर, लक्ष्मी, बिनकामाचा नवरा, एक डाव भूताचा, लक्ष्मीची पावले, बहुरूपी, गल्ली ते दिल्ली, मर्दानी, बायको असावी अशी, गोंधळात गोंधळ, भुजंग, जखमी वागीन, मुंबईचा फौजदार, भालू, गुपचूप, खिचडी वगैरे वगैरे. चानी, सुशीला, अरे संसार संसार या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षात घेण्याजोगा. अरे संसार संसार आणि गुपचूपमधील त्यांच्या जबरदस्त भूमिकांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कारसुद्धा प्राप्त झाला. मराठी चित्रपटात त्यांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री जुळून आली ती अशोक सराफ यांच्यासोबत. त्यांच्या या ऑनस्क्रीन जोडीला रसिक प्रेक्षकांनी खूप पसंती दिली. पुढे अशोक सराफ आणि रंजना यांच्या प्रेम प्रकरणाच्या चर्चाही इंडस्ट्रीत बऱ्याच रंगल्या. या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळाला तो 22 नोव्हेंबर 1984 साली व्ही. शांताराम यांच्या झुंजार चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी बेंगलोरला जात असलेल्या गाडीच्या अपघाताने. दुर्दैवाने रंजना यांना या अपघातानंतर कायमचे अपंगत्व आले. त्यांचा अपघात हा मराठी चित्रपटसृष्टी आणि प्रेक्षकांसाठी खूप मोठा धक्का होता. या अपघातानंतर रंजना यांना चित्रपटसृष्टीला नाईलाजाने रामराम ठोकावा लागला. त्यानंतर 1993 साली त्यांनी एका मराठी नाटकात भूमिका केली. या नाटकाचे 38च्या आसपास प्रयोग झाले. व्हीलचेअरवर असलेल्या एका प्रेयसीची भूमिका त्यांनी या नाटकात साकारली होती. त्यांनी साकारलेल्या खेडवळबाई ते सुशिक्षित स्त्री अशा विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची एक वेगळीच छाप पाडली. त्यांच्या विशेष अदाकारीमुळेच आजही मराठी चित्रपटसृष्टी त्यांचे नाव आदराने घेतले जाते. परळ येथील राहत्या घरी दिनांक 3 मार्च 2000 रोजी त्यांचे वयाच्या 45व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.
त्यांच्या चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकिर्दीची दखल घेत त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकार एक पुरस्कार जाहीर करतं. दिनांक 1 मार्च रोजी परळ येथील निवासस्थानी रंजनाजींच्या आई वत्सलाजी देशमुख यांची मुलाखत घेण्याच्या निमित्ताने रंजनाजींच्या आठवणींना त्यांची आई आणि त्यांचा भाचा श्री चेतन देशमुख यांनी उजाळा दिला. परळ येथील त्यांच्या निवासस्थानाजवळील मार्गाचे कुमारी रंजना देशमुख असे नामकरण करण्यात आले. आजही त्या घरातील शोकेसमध्ये मधोमध लावलेल्या रंजनाजींचे फोटोफ्रेम आणि भोवताली त्यांनी मिळवलेली पुरस्कार पाहिल्यावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेल्या अमूल्य योगदानाची जाणीव होते. धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.